स्वपादमूलं भजत प्रियस्य त्यक्त्यान्यभावस्य हरिपरेश विकर्म यच्चोत्पतितं धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टा. अर्थात देहादी किंवा अनेक देवता यातील भेदभाव ज्याने टाकला आहे, ज्याच्या चरण कमलाचे भजन करणारा व त्यामुळेच प्रिय असलेल्या अशा भक्ताचे जे प्रमाद इत्यादी कारणांनी उत्पन्न झालेले चुकीचे कर्म असते, त्या सर्वांचे त्याच्या हृदयात निवास करणारा परमेश्वर हरी निवारण करतो. जो विनटला हरिचरणी तो कोणाचा नवे ऋणी, जेवी परसाची मिळणी लोह काळेपणे निर्मुक्त सकळ पापा पासूनी सुटीचे जेवी गंगा स्नानी जेवी विनटल्या हरिचरणी निर्मुक्त त्रैऋणी भगवत भक्त भावे करिता भगवत भक्ती सकळ पितर उद्धरती ऋषीश्वरा नित्यतृप्ती भगवत भक्ती स्वानंदे स्वानंदे भगवत भक्ती तेणे सर्वभूते सुखी होती पुत्री केल्या भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पितरे सकळ देवांचा नियंता अति उल्हासे त्या ते भजता देव ऋणाची वार्ता भगवत भक्ता बाधिना ज्यासी अनन्य भगवत भजन ते कदा नवती कर्माधीन कर्म ज्याचे आज्ञाधीन त्या हरीसी शरण जो झाला तो नवे कर्माचा सेवक नवे देवांचा पाईक नवे प्राकृताचा रंक अनन्य भाविक हरिभक्त जो हरीचा शरणगत तो कोणाचा नवे अंकित कर्माकर्मी तो अलिप्त नित्यमुक्त ऋणत्रयासी वासुदेव सर्वाभूती हे दृढ ठसावे प्रतीती या लागे अलिप्त कर्मगती सकळ ऋण निर्मुक्ती भगवत भक्ता सांडुनी देहाच्या अभिमाना त्यजुनी देवांतर भजना जे अनन्य शरण हरिचरणा ते कर्मबंधना ना कळती या परीचे अनन्य शरण तेची हरिसी पढियंते पूर्ण हरिप्रिया कर्मबंधन स्वप्नीही जाण स्पर्शो न शके राया म्हणसी भगवत भक्त विहित कर्मी नित्य निर्मुक्त ते जरी विकर्म आचरत तरी प्रायश्चित न बांधी त्यासी जेवी पंचा ननाचे पिले न वजे मदगंजाचे वेढिले तेवी हरिप्रिये विकर्म केले त्याचे नवचे बांधिले यमाचेनी स्मरता एक हरीचे नाम महापातक्या वंदी यम मा हरीचे पडियंते परम तया विकर्मे यमकेवी दंडी. अर्थात लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लगेच त्याची मलिनता जाते, त्याचप्रमाणे जो भक्त हरिचरणी विसावा घेतो त्याचे ऋण फिटून जाते. गंगा स्नानाने माणूस पापमुक्त होतो, तसा हरिचरणांना शरण गेलेला भक्त ऋणमुक्त होतो. सद्भावाने भक्ती केली तर पितृ ऋणातून मुक्ती मिळते व ऋषी ऋणातूनही मुक्ती मिळते. भक्तीने प्राणी मात्र सुखी होतात. मुलाने भक्ती केली तर त्याचे आप्त व माता पितर उद्धरून जातात. भक्ताला देवांचे ऋण उरत नाही, कारण सर्व देवांचा नियामक जो ईश्वर त्याची तो भक्ती करतो. जे भगवंताची अनन्य भक्ती करतात ते कर्माने कधी बद्ध होत नाहीत, उलट कर्मच त्यांच्या अधीन राहते. अनन्य हरिभक्त कर्माला बांधील नसतो, देवांचा नोकर नसतो किंवा सामान्य माणसाचाही दास नसतो. राजा, शासकीय अधिकारी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचे त्याच्यावर प्रभुत्व उरत नाही. थोडक्यात म्हणजे हरीला शरण गेलेला मनुष्य कोणाचा अंकित राहत नाही. कर्म किंवा अकर्म यांचे त्याला बाधा होत नाही आणि ऋषी, देव व पितर या तिघांचे ऋण त्याच्यावर राहत नाही. ह्याला कारण असे की सर्व भूतांमध्ये वासुदेवच आहे हे ज्ञान त्याच्या मनात पक्के ठसलेले असते. अर्थात विहित असे कोणतेही कर्म त्याला लागू पडत नाही. देहाचा अभिमान सोडून व इतर देवतांची भक्ती सोडून जे हरिचरणांना शरण जातात ते भक्त हरीचे पूर्ण आवडते होतात व अशा हरीच्या लाडक्या भक्तांना कर्मबंधन स्वप्नातही स्पर्श करू शकत नाही. हे राजा, असा भक्त जर विहित कर्मबंधापासून मुक्त असेल पण निश्चिद्ध कर्म आचरित असेल तर त्याची गती काय होईल असे जर विचारशील तर ऐक. अशा भक्ताला निश्चिद्ध आचरण करूनही प्रायश्चित्त घ्यावे लागत नाही. ज्याप्रमाणे सिंहाचा छावा उन्मत्त हत्तीकडूनही वेढला जात नाही, त्याप्रमाणे हरिभक्ताने
निश्चित कर्म केले तरी यम त्याला शिक्षा करू शकत नाही. नुसते हरिनामाचे स्मरण करतो अशा महापापी माणसालाही यम बंधन करतो. मग जे हरीचे अत्यंत प्रिय भक्त असतात त्यांना चुकीच्या कर्मासाठी यम दंड करेल कसा? नारद उवाच धर्मान् भागवता नित्थं श्रुत्वाथ मिथिलेश्वर जायन्ते यान् मुनीन् प्रीत सोपाध्यायोरुपूजयत. अर्थात नारद म्हणाला, ह्याप्रमाणे भागवत धर्म ऐकून त्यानंतर उपाध्यायासह जनक राजा संतुष्ट झाला व जयंतीपुत्र मुनींची पूजा करिता झाला. आशंका. वेदाज्ञ विष्णूची परम वेदे विहिले धर्माधर्म भक्त आचरता विकर्म केवी वेदाज्ञान बांधी त्यासी जेवी रायाचा सेवक आप्त जो द्वारपाळा नवे अंकित तेथ रायाचा पडियंता सुत त्यांच्या पंगिस्त तो केवी होय हरिनामाचे ज्यासी स्मरण वेद त्यांचे वंदीचरण माझो हरीचा पडियंता पूर्ण त्यासी वेदविधान कदान बांधी भक्तांपासूनी विकर्म स्थिती कदान खडेगा कल्पांती अवचटे खडल्या दैवगती त्या कर्मा निर्मुक्ती अच्युत स्मरणे बांधू न शके कर्माकर्म ऐसा कोण भागवत धर्म ते भक्तीचे निजवर्म उत्तमोत्तम अवतारी त्यजुनी देहाभिमान ओढी सर्वाभूती हरिभक्ती काढी तो कर्माकर्मे पायी रगडी मुक्ती पाय झाडी निजकेशी तो ज्याकडे कृपादृष्टी पाहे त्याचे निर्दळे भवभये तो जेथ म्हणे तेथ राहे लवल आहे भक्ती हरीची त्याचेने अनुग्रह करी देव प्रकटे तिनाच्या अंतरी त्यांच्या कर्माकर्मांची बोहरी स्वये श्री हरी करू लागे जेवी प्रकटल्या दिनमनी अंधार जाय पळोनी राम प्रकटल्या हृदय भुवनी कर्माकर्म धुणी सहजची भगवंताची नामकीर्ती याची नामे परमभक्ती भक्तिपाशी चारी मुक्ती दासित्वे वसती नृपनाथा ऐकोनी भक्तीची पूर्ण स्थिती रोमांचित झाला नृपती आनंदाश्रू नयनी येती सुखावलिया वृत्ती टुल्लुतू सांगत वैदेहाची स्थिती नारदू सुखावे निजचित्ती तो उल्हासे वसुदेवा प्रती सांगे समाप्ती इतिहासाची. नारद इतिहास सांगतो देवीचे आनंदे टुल्लुतू तेणे आनंदे बोलतो भक्तीचे मथितो वासुदेवा प्रती या परी जयंती सुती भगवंताची उद्भट भक्ती सांगितली परमप्रीती मिथिलेशाप्रती निजबोधे. अर्थात शंका अशी की वेद विष्णूच्या आज्ञेनेच धर्माचे नियम सांगतात, मग भक्त जर निश्चित आचरण करील तर वेदाज्ञा त्याला कशी बाधत नाही? त्याला उत्तर असे की राजाचा प्रिय सेवकही द्वारपालांच्या आज्ञेत नसतो, तर राजाचा आवडता मुलगा त्यांचा अंकित कसा होईल? पुन्हा नामस्मरण करणाऱ्या भक्ताच्या बाबतीतही वेदाज्ञा चालत नाही. मग पूर्णपणे हरीचा लाडका भक्त असेल त्याला वेदाज्ञा बंधक कशी होणार? तसे म्हटले तर भक्त म्हटला की तो निश्चित आचरण करीतच नाही आणि चुकून दैवयोगाने घडले तर तो अच्युत स्मरणाने मुक्त होतो. कर्म आणि अकर्मही बांधू शकत नाही असा भागवत धर्म कोणता म्हणून विचारशील तर हे नृपश्रेष्ठा त्या भक्तीचे उत्तम लक्षण ऐक. देहाचा अभिमान नाही व भूतमात्रात दृढ वासुदेव भाव आहे असा भक्त कर्म अकर्माला चिरडून टाकतो आणि मुक्ती आपल्या केसांनी त्याचे पाय पुसते. असा भक्त ज्याच्याकडे कृपेने पाहतो त्यांचे संसार भय नाहीसे होते व असा भक्त म्हणेल तेथे हरिभक्ती उत्पन्न होते. त्याचा अनुग्रह होताच देव दीनजनांच्या हृदयात प्रकट होतो आणि स्वतः त्यांच्या कर्माचे भस्म करू लागतो. सूर्योदय होताच अंधार जसा पळून जातो त्याप्रमाणे राम हृदयात प्रकट झाला म्हणजे सर्व कर्मांचा निराश होतो. भगवंताचे नामसंकीर्तन हीच श्रेष्ठ भक्ती आहे आणि अशा भक्तीजवळ चारही मुक्ती सेवा करण्यास तत्पर होतात. भक्ताची अशी पूर्ण स्थिती ऐकून राजा रोमांचित झाला. त्याचे नेत्र आनंदाश्रूंनी भरले आणि तो डोलू लागला. वैदेह अवस्थेतील भक्ताचे वर्णन करीत असता नारदालाही फार हर्ष झाला व तो वासुदेवाला इतिहासाची समाप्ती उत्साहाने सांगू लागला.
नारद आनंदाने डोलू लागला व वसुदेवाला पुढे सांगू लागला. नारद म्हणाला, याप्रमाणे जयंतपुत्राने विदेह देशाच्या राजाला स्वतःच्या अनुभवाने युक्त उत्कट भगवत भक्ती सांगितली. ततोऽन्तर्धीरे सिद्धा सर्वलोकस्य पश्यतः राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम्. अर्थात त्यानंतर ते सिद्ध सर्व लोक पाहत असता अंतर्धान पावले व स्वधर्माचे आचरण करणारा राजा पुढे परमगतीला प्राप्त झाला. त्वं पेतान् महाभाग धर्मान् भागवतान् श्रुतान् आस्थित श्रद्धया युक्तो निसंगो यास्यसे परम. अर्थात, महाभाग्यवान वसुदेवा, तू सुद्धा श्रवण केलेल्या या भागवत धर्माचे आचरण करून श्रद्धेने युक्त होऊन व सर्व प्रकारचा संग सोडून परम गतीला प्राप्त होशील. युवयो खलु दंपत्योर्यशसा पुरितं जगत् पुत्रतां कमत्यत्वा भगवानेश्वरो हरी. अर्थात, तुम्हा पतिपत्नीच्या कीर्तीने खरोखर जग भरून गेले आहे, कारण षड्गुण ऐश्वर्ययुक्त भगवान ईश्वर हरी तुमचा पुत्र म्हणून जन्माला आला आहे. ऐकोनी त्याची या वचना सुख झाले विदेहाची या मना, मग अतिप्रीती पूजना जयंती नंदना पूजिता झाला. श्रवणे झाली अतिविश्रांती, तेणे पूजे लागी अतिप्रीती विदेहा उल्हासू चित्ती. स्वानंद स्थिती पूजिता झाला, पूजेचा परम आदरू जयंती नंदना केला थोरू. उपाध्याय जो अहल्या कुमरू, तेणेही अत्यादरू पूजेसी केला. या परी तो भागवत श्रेष्ठ नवही जाण अतिवरिष्ठ. समजता देखताची स्पष्ट झाले अदृष्ट ऊर्ध्व कमने. ते भागवत धर्म स्थिती अनुष्ठुनी भगवत भक्ती राजा पावला परमगती पूर्णप्राप्ती निजबोधे. भावे करिता भगवत भक्ती देही प्रकटे विदेह स्थिती. ते पावोनी जनकनुपती परमविश्रांती पावला. सकळ भाग्यांची या पंक्ती जेथे ठाकल्या येते विश्रांती. ते वासुदेवा भाग्यस्थिती तुझ्या घराप्रती क्रीडत. वसुदेवा तुझेनी नावे देवा ते वासुदेव म्हणावे. तेने नामाचेनी गौरवे जनांचे आघवे निरसती दोष. एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी वसुदेवा तुझी त्रिशुद्धी. तुवा भागवत धर्माचा विधी आस्तिक्य बुद्धी अवधारिला. श्रद्धेने केलिया वस्तू श्रवणा मननयुक्त धरावी धारणा. तै निसंग होनिया जाणा पावसी तत्क्षणा निजधामासी. जयात निजधामाच्या ठाई कार्यकारण दोन्ही नाही. त्या परमपदाचे ठाई निजसुखे पाही सुखरूप होसी. तुम्हा दाम्पत्याची कीर्ती यशासी आली श्रीमंती. तुमचे यश त्रिजगती परमानंदे क्षिती परिपूर्ण झाली. अर्थात, त्यांचे वचन ऐकून राजा जनक फार समाधान पावला. जयंतीपुत्राचे पूजन करण्यास त्याला मोठा उत्साह वाटला व अतिशय प्रेमाने त्याने पूजा केली. जयंतीपुत्राने मोठ्या आदराने पूजेचा स्वीकार केला. जनकाचा उपाध्याय शतानंद हा गौतम आणि अहल्या यांचा पुत्र होय. त्यानेही नाथांची आदराने पूजा केली. याप्रमाणे ते श्रेष्ठ भागवत असे नवनारायण सर्व सभाजन पाहत असता आकाश मार्गाने निघून गेले. त्यांनी ज्या भगवत भक्तीचा उपदेश केला त्याप्रमाणे आचरण करून राजाला पूर्ण आत्मबोध झाला व श्रद्धेने केलेल्या भक्तीचे फल अशी जी विदेहावस्था ती प्राप्त होऊन जनक राजा परम विश्रांतीचा अनुभव घेऊ लागला. नारद पुढे म्हणाले, हे वसुदेवा, सर्व भाग्यांच्या पंक्ती जेथे नेमक्या विश्रांती घेत असतात ती भाग्यस्थिती तुझ्या घरात खेळत आहे. तुझ्या वसुदेव या नावावरून वासुदेव असे नाव श्रीकृष्णाला प्राप्त झाले. त्या नावाच्या प्रभावाने लोकांचे सर्व दोष नष्ट होतात. हे वसुदेवा, तू एवढ्या मोठ्या भाग्याचा ठेवा आहेस. तू भागवत धर्माचा विधी
भक्तिपूर्वक श्रवण केला आहेस. श्रद्धेने सद्वस्तूचे ब्रह्म त्या संबंधी श्रवण करावे, मनन करावे, मनात त्या स्थितीची धारणा स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे तू निसंग होऊन लगेच परमपदाला प्राप्त होशील. ज्या परमश्रेष्ठ पदामध्ये कार्यकारण भाव नाही, अशा त्या परमपदात तू सुखरूप होऊन राहशील. तुम्हा उभयतांच्या कीर्तीने यशाला श्रीमंती आली आहे. ते त्रिभुवनात पसरले आहे व पृथ्वीही आनंदित झाली आहे.